अय शिरप्या शिरप्यो अय शिरप्या इकडे ये. काय मला पाहिलं लपला तिकडे इकडे येतो का शिरप्या पाय बर का हा इकडे ये इकडे ये हा कवर पळशील का रे ये इकडे म्हणजे मला पाहिलं लगे इकडे पळत होता काय नाही बा शेळी सुटली. शेळे सुटले ते बांधले का हा लय चाटा मारतो रे काय चाट बघ पैशाचं काय करतो द्यायचे ना काय द्यायचे महाग आलो ते तो कवर येणार रे मग तोवर मी तो मागच पळू का येते ना वर्ष दोन कधी येते? वर्ष दोन वर्ष म्हणजे तो काय मला असा वायदा केला का वर्ष 2 वर्ष देईल म्हणून हा तू काय म्हटला त्या 4 महिन्यात पैसे देतो तुमचा सावकार हा झाले किती दिवस मी तो मागं पळू का आता त्याच्यात मंडळी आजारी झाली माझी. तिकडे तुम्ही मंडळी आजारी हो तिची नाही पिस- तिकडे मरू जाऊ ती मला काय घेणं तिची गर्भ पिशी काढून पळाली तिची. का बरं काढली ते आजारी होती ना त्याच्यामुळे. मग बरं काढली ती वाचली ना हा वाच हा मग आता पैसे देऊन टाक पण आता नाही ना महाबाई द्यायला काही. म्हणजे ए बाय रुपये मला परत पाठवू का हा परत मी सांगितलं नाही देणार आहे, तू तुमच्याकडं मला बुडवायचे पैसे. अरे पण झाले किती दिवस झाले ना मी मान्य आणि करतो. बाय? याच तर चालू आहे ना. काय करतोय याला मला दुसऱ्याला द्यायचे हे मी इतके दिवस पैसे ठेवत नाही कोणाकडं तो 4 महिन्याचा तोंडानेच वायदा केला ना कसा कर मला फक्त 4च महिने लागत आहे हा दर म्हटलं 4 महिन्यासाठी माझी बायकोचा गुराळ वाढला ना तेव्हा. हा मग आता काय दिसेल आता आहे ना कांदे निघाले. आता तू कांदे कावर येते 6 महिने मग तो परत थांबू का मी मला अजिबात माहिती नाही मला उद्या पैसे पाहिजे उद्या लगेच हा नाही तर वेगळं कडून जाईल घरी येईल नाही तर मग मी हा घरी का ना मग तो बायको द्यायचं का तू का पैसे देत नाही म्हणून माहिती आहे तिला माहिती हा ना. तिला माहिती आहे सावकार पैसे गेले हा मग तेच हा उद्या मला पैसे पाहिजे रेडी व्याजाचं हा 4 महिन्याचं व्याज आणि मुद्दल किती गेले माहिती आहे ना किती गेले किती गेले 17,000. हा गेले ना मग 17,000 व्याजाचा हिशोब कर 4 महिन्याचा लाखा पोत गेलास. हा मग तेच मग तुला तेच सांगू राहिले हा उद्या सकाळी तयार राह पैसे करून हा जाऊ का हा जाय मला पाहत आणि लपून बसतो आणि काय पळतो जोरात तुला माहीत तर पैसे सोडणार नाही रुपया असा वसूल करील रुपया आणि कसा वसूल करायचा ते सावकाराला चांगलं माहिती हा लय चिलटे येतात ग डोळ्यासमोर नुसते मग चल घरात चालते का परेशान केलं बाई, आता घरामध्ये पण या पत्रांमुळे किती गरम होते म्हणजे जरा बाहेर जरा निवांत बसूया तुझ्याकडे हवा छान येते म्हणून बसले चाल बाई जरा साग टेकून तुझ्या झोप ना तू जरा आता झोपायचं काय टाइम गप्पा मारू म्हटलं जरा शा बरं ऐक ना तू तर बोलू संध्याकाळी जायचं आपल्याला शॉपिंग करायला मग चाल ना अजून टाइम आहे ना किती वाजता 5 वाजता जाऊ ना तू अशीच म्हणतेस आणि मग नंतर परत कॅन्सल करते मग संध्याकाळी मला जेवण बनवायचं हे बनवायचं ते बनवायचं आहे हा जेवायला 8 वाजता 9 वाजता किती वाजले आता वाजले 2 हा आणि मग जायचं केव्हा 5च्या त्याची 4ला जाऊ लय ऊन असते 4 वाजता तुला तर लय ॲलर्जी उन्हाची बाई हे बघ काय झालं उन्हामुळेच खायला लागले तू काय कर तू बसली सावलीमध्ये मला बसलं उन्हामध्ये वरतून शर्ट घालायचा त्या बाया नाही का कामाला जात्या याच्यामध्ये शेतात ते वरतून शर्ट घालून घेता ना तसं शर्ट घालून घेता म्हणजे ह्या तुझे हात बी झाकलेले पाठ झाकलेले असं सगळं झाकलेलं राहील काय ग आता मग संध्याकाळी काय बनवू जेवायला बाय तू बघ तुला काय तुझ्या नवऱ्याला आवडत मी चालले माझ्या घरी आता लगेच चाललीस काय नाही मी काय मुक्काम करू का तुझ्या जवळ थांब ना आता जरा वेळ आता संध्याकाळी संध्याकाळी झाले बाई म्हणजे जाऊ दे पोडावायचं कडचा घरी मला कामं नाही का घरी कामं जाऊ दे पण ते हवा किती मस्त येते बघ मग किती बरं बरं वाटतं की नाही मला सांग बघू एकदम बरं वाटत मस्त तुला तर लयच जायची घाई असते बघावं ते अगं ते हे भाऊजी आले पाय काय हो अरे लय गोड गप्पा चालू आहे बसा 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 ना बसा नमस्कार बसा गोड गप्पा मैत्रिणींबरोबरच मारा हा मग काय काय आमचा विचार करते की नाही काही बायकांमध्ये हा बायकांमध्ये तुमचा काय विचार करायचा म्हणजे पैसे घ्यायला गोड लागायचं हा लाजारी वाटते का तू ऐक ना आपण संध्याकाळी भेटूया म्हणजे? चल, मग एक मिनिट जरा नाही थांब. बा, मला टाईम नाही
अहो जरा थांबा ना काय जरा. थांबा म्हणजे काय तू अहो जरा आवाज कमी बोल. तो नवरा भेटला तर तोंडला पी सुटला पळ तू सुटला तुझा संध्याकाळी ये जा जा. हा अगं जा ना. अहो जरा थांबा जरा काय काय थांबा द्या म्हणजे पैसे घेतले मला एवढा टाइम आहे का तुमच्याजवळ थांबायला हा? संध्याकाळी तू 5 वाजता 4 महिन्याच्या वायदा पैसे घेतले वर्ष हो गेला अहो तुम्हाला सांगते जरा थांबा तरी काय काय थांबा नसं. काय थांबा हा? ऐकत हा? नाही काय नाही थांबा मग थांबा आगाऊ करते काय तर सावकार अंगावर आहे, आले काय कळतं तुला? हा सावकार हा? कळते मला मग काय म्हणजे- अंगावर येणार सावकार म्हणजे म्हणजे आता तुम्ही भांडणं करून राहिली का आता तू जा मी बघते माझं काय करायचं मी जाऊ? ते. हा तू जा थांबा ते तुम्हाला एवढं हा, पैसे जा. घ्यायचे बे तू वाटत जा होतं? ग, जा तू जा लोकांच्या काय बोलायला बे वाटत होतं? चप्पल तिकडे हा घे 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 चप्पल घे कोणा तुझी. चिडली का बाई तू हा? तुला काय करायचंय मी गणपतरावची सुने हा का हो हा मी सावकार आहे. हा माहिती ते गावातले सावकार ते. हा हा तू जा ग बाबराव सावकार हा माहिती ना मला तुम्ही माझ्याकडे तिच्याकडे आले नाही ओळख काय का नाही काय म्हटलं गरज नाही जा ग तू जा संध्याकाळी जाऊया संध्याकाळी अगं दम ना गं अशी काय करते ग तू जा आता तू हा मग थांब ना ऐकू दे ना काय बोला तुला ना तर मी एक काय म्हणतो मला टाइम नाही टपक्या डावरा अहो, पैशाचं काय केलं? हा, हा पैसे घेतले अगं जा ग तू जरा जा जरा 4 गोष्टी बोलते तर काय लुटी त्या बाईला आता हा आता येणारच नाही बाई काय? अशीच करते मला मी काय केलं का तुला मी गप्पा मारायला आले पैसे तू घेतले त्या बाबाकडून मला लोटी ती बरं बरं जा सॉरी सॉरी जा किती घेतले हो 70,000 रुपये 70,000 घेतली तू तुझे नाव 4 महिन्याचे वायदे हो नाही ग ते काय पण सांगतायत हो बा म्हणजे मला याड लागले का मग या बाईकडे मागितले पैसे हा बाई 70,000 घेतले अगं नाही ग ते मजाक करते त्यांना सवय मजाक करायची करता का हो तुम्ही? हा म्हणजे सावकार लोक माझ्या कोण येतात तुमच्या का मला नाही सांगितलंय पैसे देतात अगं बाई तू जा बाबा जा तू जा जा जरा जा तू जा तू जा जा सावकार सॉरी या ते मैत्रीण आहे ना इज्जत जाईल माझी तिच्या समोर अहो एवढं इज्जतीचं ब्या वाटत ना तर आपण टपक्यात देऊ टाकायचे या ना. सावकार कुठं बोंबलल आणि कुठं काय करेल बसा त्याचा ना, भरोसा नाही बसा ना. काय बसायला वेळ नाही माझ्याकडे अहो काही चाय हा. पाणी कॉफी पी काहीतरी करते ना मी काहीच पेत नाही काहीच घेत नाही बाहेरचं काहीच खात नाही हळू बोला ना जरा का बोलायचं हळू अहो आजूबाजूला लोक हळू का बोलायचं इज्जत जाते आमची अहो तुम्हाला इज्जतीचं एवढं ब्या वाटत तर मग सावकाराचे पैसे पटक्यात देऊ टाकायचे मग देणारच आहेत ना काय कधी? कुठं पळून चाललो सावकार का आम्ही? मेल्यावर द्यायचे अहो, का? तुम्ही हळू बोलावं जरा माझा आवाजच तेवढा आहे तुम्ही मला गप करू नका हा आता आम्ही कुठे काय पळून जातो घर आहे आमचं आम्ही कुठे काय पळून चाललो का पैसे आले तर देणारच ना तुमचे कधी देणार आहे हा? पैसे कधी आल्यावर देणार आहे? देणार. तो नवरा होता अजून कांदे निघायचे कांदे लावायचे म्हणजे अजून वर्ष नका हा तोपर्यंत मी थांबून राहू का नवरा बोललाय ना तुम्ही काय नवरा बोलला मग तो देणार नवरा तो. तर काय काय बोलला मग काय करायचं तुमच्याकडून पैसे आणले बरं मा बायको आजारी पडली तिचं गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं म्हणजे गर्भपिशवी काढली का माझी हा हा गर्भ पिशवी ना हा? हो हो हो, काय काढली. करणार काढली 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 कवर काढली आता का काढली आता ते मी डॉक्टरांना सांगणार तुम्ही काय डॉक्टर आहात का नाही, तसं नाही. अहो पण माझा विचारायचं काम आहे बा पैसे कुठेतरी चांगल्या कामाला लावले तुम्ही बा मग चांगलं कामाला लावलेत ना म्हणून चांगल्या तऱ्हेने देऊ तुमचे पैसे परत आम्ही पण आता किती दिवस झाले पैसे देऊ तुम्हाला मग ऑपरेशन करून किती दिवस झाले या या काय नाही Operation नाही, चं राहू नाही दे. बसायला वेळच नाही माझ्याकडे अहो या ना नाही. चाय पाणी काहीतरी देते कुठं? तुम्हाला घरामध्ये हा चहा पाणी चाय पाणी काही नाश्ता बिष्टा करून जा ना तुमच्या आता. नवरा कोणी चहा बोलून घ्या ते आता कुठे गेलेत माहिती नाही हो मला नाही फोन बिन पण त्यांचा लागणार नाही आता कवर या टायल मध्ये राहतो का हा या टायल मध्ये नाही, राहतो नाही, बंद नसतो मला? चालूच असतो चार्जिंग करायला विसरले ना ते त्यामुळे हा असं. का? हा असं आहे. काय कुठं काय लागलंय का काही मला नाही नाही पाहत होतो मग? गर्भपिशवी काढली म्हणतो हे. आता झालं की एकदा ते हा झालं ना मग मग मी विचार करणार नाही दुसरा मागचा पुढचा जर पैसे मला जर नाही भेटलं तर मग काय आता नाही तरी तू अशी गर्भपिशवी काढली मग तुला घेऊन जायला बसले मग मी आणि हा आणि पुढं आणि म्हणजे काय पुढं काय पुढं काय मला नेऊन तिथं काय करणार आहे काय करणार रे हा? हा काय सावकार आहे हा मग नवऱ्याला सांगायचीच ते मी सांगते का ना. जेव्हा सावकाराचे पैसे देऊ टाका तो कायचे काय बोलून गेला इकडे येऊन हा मग तो हातात नाही राहत तुला माहिती ना हम्म. हा कळलं 2 वेळा आता बरं या ना तुम्ही तर काय या- करते हो काय करते बस पाणी पिणी जरा काही घ्या हवं तर काय पाणी पिते तोंडचं पाणी पळायला मावलं काय हा चल मी येतो परत परत हा? परत नका येऊ मी कोण? नवऱ्याला पाठवते नाही नाही तो नवऱ्यावर पैसे जाणार नाही पैसे तो आपणच घ्यावं लागेल माझ्याकडून मी त्याला विचारलं म्हणा तो बायकोला माहिती आहे का पैसे घ्यायला तो म्हणा हा माहिती आहे म्हणा बर मग तू त्याचीच बायको आहे ना हा हा मी त्याचीच बायको आहे. मग मग तो काय कोणाची व्यवहार करतो तुला माहित नाही का
माहिती असतो मला अर्धा आणि मग? अर्धा नसतो माहिती, पण बोलते मी त्यांच्याशी हा रात्री. मग तेच येतो मी परत. बरं, हा? या. हा. काय सावकार आहे, गर्भपिशवी कशाला काढली म्हणे. फोन करते आता ह्यांना. खरं डोक्याला हात लावून बसली. तुला म्हणून शेव शेंग भाजी बनव केली घरी. आहे आलात का तुम्ही? मला कुठे गेलेले एवढा वेळ? हा, कधीपासून फोन करते, तुमचा फोन लागत नाही. फोन तरी कुठे ठेवलाय? खिशातच नॉट रिचेबल नॉट रिचेबल काय बंद करून ठेवला होता का? खिशातच आहे का फोन? काय खिशात आहे? काय म्हणते? तुम्हाला तर काही चिंता नाहीच आहे ना का घरामध्ये घरी कोण आलं कोण नाही, त्याच्यानंतर काय काय करायचं, काही सगळं आहे नीटवालं की आहे. नाही, काहीच नाही. तुम्हाला काही घेणं देणंच नसतं. 15 किलो बाटली आणून टाकेली. काय 15 किलो बाटली आणून टाकेली नाही घरी खायला. अहो, लोक घरी पैसे मागायला येतात. तुम्हाला काही समजतं की नाही मला सांगा. तो सावकार आला, त्याने किती इज्जत काढली माझी त्या काजल समोर. हा, का बरं? का बरं? म्हणजे त्याचे 70-80 रुपये तुम्ही घेतलेत ना. मग तो म्हणा पैसे मानावर गेले त्याला कापा म्हणा तिकडं. मा काय समज? आणि मला एक सांगा, तो तुम्हाला भेटला होता का आता तिथं रस्त्यावरती? हा. काय बोललात तुम्ही त्याला? नाही तो पाहिले मी लगेच चिंगाट पळवलं. हा, माझी गर्भपिशवी काढली, हे काढली. तुला सांगायची काय गरज होती त्या लोकांना? म्हणलं मग काहीतरी कारण सांगा लागत त्यांना. 17 वेळा मला तर तेच विचारत होतं, गर्भपिशवी का काढली, कशासाठी काढली, कधी काढली. हा, तुमचा पैशाचा विषय, तुम्ही पैशाचा विषय घेऊन बोला ना त्याच्याशी. हे 17 भानगडी सांगायची गरज काय? मग तो काय मग आता? हे बघा, त्याचे पैसे द्या. ते मला बोललेत की मी संध्याकाळी परत येतो म्हणून. देऊन थोडे करून देऊन टाका ना त्याचे मी रुपया नाही त्याला पैसे. देणार. एक तर हा त्याचा स्पीकर सारखा आवाज अख्खी त्याला दुनिया मी ऐकत रुपया असते. देणार नाही. देणार नाही? नाही पण ही तर तुमची दादागिरीच झाली मग तर. कधी पण दादा त्याचेच पैसे आहेत ना, त्याला का नाही द्यायचे तुम्हाला? नाही उलटे कोण पैसे घेईन मिटवायला. काय बोलायचं आता ह्या माणसाला? हा कुठला व्यवहार तुमचा? हा कोणता व्यवहार? काय मग त्याचे पैसे द्या ना त्याला. हा त्याचं देते का काय? चोऱ्या मारा काऊन देते का काय? आणि त्यांना सांगा परत घरी येऊ नका म्हणून. हे हा? सगळं मी एकटीच असते घरी, तुम्हाला माहिती आहे ना. असू दे ना. असू दे ना. हा. काही पडलंच नाही या माणसाला. आपली आलं बायको चा- घरी आलं एकटी ते आहे की चांगलं काय? आलं चांगलं गोड बोलायचं त्याच्या संग. गोड गोड? हा अहो, गोड गोड काय मी किती वेळा म्हणजे चहा घ्या चहा घ्या, तर माणूस आला नाही अजिबात आतमध्ये. बाहेरूनच बोलत होते. चांगलं गोड बोललं त्याला चांगला असं चोळायचा चाळायचा सांगतो तेव्हा तो- काही लाज वाटतं का तुम्हाला बायकोला सांगतात चोळायचा चाळायचा म्हणून? आणि मी काय आलाय हा, तुम्ही आहे मला बोलणी खायला. अगं त्याला माणसानं डोकं लावलं तर सगळं त्याच्यापाशी या अक्कल आहे नाही सगळे जे जुने. तर काय करायचं मला सांगा. तिकडे नाही हा, अजिबात नाही, अजिबात नाही. अरे मी राहतो नीटच. काय राहतो ना. मीठच आहे मी नाही. जागेवरच आहे. तुला फक्त तेवढं काम कर सांगितलं तेवढं. मी आहे ना. अहो, तो कसा आहे असू दे ना. असा. असू दे ना. तिची जीप कापून टाकीन मी. बाहेर जीप काढू. तू तेव्हा अहो, पण तुम्हाला हे गोड वाटतं का असं काही करायचं म्हटल्यावर? काय हा, सांगितलं ते मला. अगं तू फक्त तेवढं कर. मी लपले राहत होईलच. आणि त्याने काही प्रकरण मिटल? हा मिठान माझी तिच्या लावून देत माझ्या बाना त्याला म्हणा तुला रुपड्या देतात नाही माय विजत भरून दे पहिली. अरे डोक्या लावल्याशिवाय काही नाही. आणि तुम्ही कुठं थांबणार? शिडचा आसपास थांबतो. त्या मागच राहतो. अरे माणसाला बाय हातपाय हलवल्याशिवाय माणसाला डोकं चालवल्याशिवाय नाही. व्यक्ती माझं तर डोकं चालत नाही. त्याने ते काजल समोर तर एवढा व्यक्ती ना त्याच्यापाशी सगळं दुने व्यक्ती नाही ना त्याला काहीच नाही. लय युक्त्या तुमच्या लय चांगल्या, मला माहिती आहे. चांगलीच आहे. चांगलीच आहे. रुपड्या नाही देणार त्याला मी रुपड्या आता साव करतो तरी त्याला तरी किंवा पाय पड्या लावून पैसे पैसे घ्यायला तुम्हाला बरं गोड वाटले पैसे. त्यांना त्यांच्या कष्टाची त्यांना गुल्लो पडे पैसे फोकाटात जातं फोकाट दुखाटत होत आठीप. बाय तेवढं परफेक्ट करायचं का मग? दुसरं कुणाला तरी बघा ना मग. दुसरं काय एक प्युअर काम पावलं तेवढं तर कम्प्लीट करायचं. मी आहेच आहे शेवटचा मेर लावायला. जाऊ का मग? हां ठीक आहे जा. हां तेच तर. पण इथं जरा जवळपास अगं मला विश्वास आहे ना. मी का तू माव तुला भरोसा नाही का? हाय. आणि मग
बापरे, एवढं मोठं आता मला काम सांगितलं यांनी, काहीतरी करावंच लागेल. चल बघूया घरात जाऊन. हिला ऊन पडायला लागला आता, पावसाचे दिवस आहे. या काय बाबर, काय गणगण चालली काय रे सामा काय हो? काय रे शेरपत का गेलतो हां, काय शेरपत आहे तोडलं पिते पळवतो. का बरं? पाहिलं मला का लगे पळवतो. का बरं पण मग? अहो त्यानं मागं पैसे घेतले 17,000 रुपये अरे बाबूरा, व्याजानं. ते पैसे कशाला द्यायचे अशा माणसाला? आता तो मला माल लागत आहे. भेटलं का व्याज? नाही अजून काही व्याज नाही, मुद्दल? मुद्दल नाही. वर्ष होऊन गेलं. नेमकं सांगतो का बायकोचं ऑपरेशन केलं, बायकोची गर्भ मुदरीला चुकला, अशी गमत कसं काय? व्हायची. शिरपत रावला कोणाला विचारायचं गावामध्ये? नाही नाही आता कसं राहते, मी आला सावकार माहिती, मी बरोबर पैसे काढणार आहे. हा ना, हो सोडणार नाही. एक आहे बुवा. काय शिरपतरावचा आयटम लय भारी अहो मग त्याच्या बायको गेलं तर मग गेलं तर. तिला म्हटलं तुला उद्या- बरं आहे बरं, रस्ता भेटला निमता त्या तिला निमता. म्हटलं उद्या कमी येणार, हा. जर तो पैसे नाही दिले उद्या का नाही रे, उद्या काल आहे. मग कल करे सो आज आज जाऊन दडकायचं. मग आता जातं त्याला काय लागत तू एक काम कर, फोटो डोक्याला. अरे तिला टक्क्यात पटून जाईल तुला. ते करतो बरोबर. तो ठिकाणी मी वाय ना भाऊ, हा मी पैसे नसते माहितले. मी वाट म्हणलं असतो शिरपतराव पैसे राहू दे. काय राहते माहिती का सामा, आता मला चालू जाता सावकाराचा, हा. मला असे करून जमणार नाही. काय होतंय काल चान्स सोडितो, पैशासाठी कुठं बसतो हे करीत. काल चान्स सोडितो. पैसे द्यायला का फुकट द्यायला का? नाही तसं आहे तू म्हणतो ते बरोबर आहे. एखाद्या महिन्याचे व्याज सोडून द्यायचं. बरं तुला चल काय करायचंय? चला असं करू पाहतो. हा, चल यायला खाडा तर मारून पाय. हा पाहतो ना, नाही दिसायला बरी. हा, अरे भारी म्हणजे ना, लयच भारी वस्तू आहे ती. एकदा मला तिची आता नाही त्याला तिची गर्भ पिशवी काढी टेन्शन तोच मला काय कमी जास्त झालं तर टेन्शन हा, नाही. ते- गळ्यात गमत येणार नाही ना. नाही काहीच नाही. हा? बोलून काय होणार काय आहे? म्हणा मग बरं येऊ का हा, घ्यायचे वाट आहे गंगेत हात धुवून. बघ कसं होतं तसं पाहतो. नाही रे, एकदा माझं हवायली म्हणतो सांगत हा काय हा काम जोय आलत अरे चायला, पण ते आहे ना ठकी मुतली मध्येच. हत्या हा, तिला वाटलं चायला इकडे जर लटकलं तर ठकी माझी रोजीरोटी जाईल. बरं तो टाकीचं हा अशी गंमत झाली. हा, त्याच्यामुळे सगळा इतका खेळ बिघडला ना, लय मन नाराज झालं. आणि त्याला कसं आहे ना, त्याला डाऊट आलता एकदा. हो का आम्ही भेटलो 2-3 वेळेस बाजारात. हा हा तसं ते आहे ना, मी आसपास घराच्या आसपास आलो कुत्र्याने बुकत आहे ना, लाकूड काढत राहिले. त्याच्या बायकोला इतकं लय आंबवलं त्यानं. हो का ती बारीक केली ना, अरे मरते म्हणते त्याच्या आईला बायको त्याची हा बरोबर सगळं आपलं काय घ्या नाही. बरं येऊ का मग? हा चल तुला तिकडे चालला? हा चाल मग, तू जाय शिरपतराव तिकडं. अजून कसे आले नाहीत? फोन तर केला होता मी, यायला पाहिजे होता हा माणूस. काय कर कमार आलात काय? मग बस तुमचीच वाट बघत होते बघा मी. बरं काही आलता जास्त डोकं गरम बिरम झालं की काय? बरं आलता का तो नवरा हा हा आले होते ना. काय म्हणला? बोलले आपण देऊ त्यांचे लवकर लवकर पैसे. काय लवकर कवा देणार रे? हं? काही चहा पाणी वगैरे काही नाही करू मला का? काहीच नको, तुला म्हणलं ना मी कुठलंच काही बाहेरच काही घेत तुम्ही नाही. लयच नाराज असता हो. नाही नाराजचं काही नाही काय, पण असं कसं कोणी माहिती का? प्रेमाने, आता त्या दिवशी सकाळी पण आला तेव्हा पण मी तुम्हाला विचारलं काही चहा पाणी देऊ का, तेव्हा पण तुम्ही मला नको म्हटलात. आणि आता देते असं असं मान ठेवा, आदर ठेवायचा नाही मी असतो ना ना. बाहेरचं काहीच घेत नाही. बरं मी काय आणतो हे बघ, तुला बोलायचं राग नाही येणार. नाही बरे बघ, मी पैसे तुम्हाला दिले बरोबर, तो नवरा दिली काय गॅरंटी मी, मला कळते द्यायचे असते ते 4 महिन्याचं वायदा होते तर लगेच दिले असते बरोबर. बरोबर. पण आता झालं ते 1-1.5 वर्ष होता पैशाला. काय बाबूराव नाही, तुम्ही पण ना काय- खरंच तुम्ही लयच टेन्शन घेता नाही बघा. ते हा? चिंता नाही काय काही, पण काय अहो माझ्यावरती तुमचा विश्वास आहे की नाही? हे बघ तुमच्या हातावर हात ठेवून मी तुम्हाला सांगते बघा की तो माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमचे सगळे पैसे मी देणार बघा. हा नाही आता एक कर, हा आता तू मला काही पैसे देऊ नको. काय म्हणताय? हा. खरं? फक्त मला आहे ना हा फक्त भेटत आहे, काय फक्त भेटत आहे, फक्त काहीच नाही. फक्त भेटू? हो. हा, पण माझा नवरा बिवरा असतो ना कधी कधी घरी, मग सांगा जायचं, फोन नंबर आहे ना तुम्हाला, हा मग फोन सांगा जायचं मला. हो पण सकाळी तर तुम्ही एवढं कडक तुला वागला लागेल आता. पहिले सुरुवातीला काय राहतंय कोणाचं काही ना फरक नाही, असं राहतं कडक. हो ना, हा. माझ्या मैत्रिणीसमोर पण किती अपमान केला तुम्ही जाऊ दे माझा. बरं, तिला काय करायचं आपल्याला त्या मैत्रिणीशी.
आपलं व्यवस्थित चाललं बरं हो ते काय. आमचे 80,000 रुपये आहेत ते सोडून देतो तुला. सोडून देत आहे हा, ना. बिनधास्त, टेन्शन नको. पेपर एखादा आणला असता तर पेपर काय आला? म्हणजे फिटलेत ते. मी मागणार नाही म्हटलं तुला, शब्द दिला बस. मी आवडते तुम्हाला. मला नाही आवडली तू खरंच. खरंच हो. अहो, तुमच्या बायको बिकोला समजलं तर. नाही नाही, माय बायको काय बापू नाही का? नाही नाही. मला पण तुम्ही लय आवडतं बघा. हा ना. हो हो हो. एक पप्पी दे मला आता. पप्पी नाही पप्पी बिप्पी नाहीत. ऐ, चाल सावकार हा काय करतो कोणला काय करतो तू कोणा काय केलं? पप्पी घेतो हे ना माझी इज्जत लुटत होते अहो. ए बाय मारू का? मारू ऐक ना, मी काय म्हणतो ऐक. काय काय करतो अरे मी पैसे मागायला मी ऐकतो. लय आवडते असं म्हणत होते. पैसे पैसे ना आता तुझ्या घरी चाललो पैसे द्यायला म्हणजे तुझ्या बायको का पैसे देतो माय बायको घरी नाही. हा घरी नाही, घरी नाही ना बाळात म्हणायला गेली. हा मग तिकडे जातो मी काय आला? सांगतो तिला का तुझा नवरा काय जातोच आहे म्हणून हा का? म्हणजे पैसे तो काय करतो देतोय या बाय म्हणजे मी तुला त्याच्याकरता पैसे दिले का? बघा बघा तो हा काढले का फोटो काढले बरोबर कुठे आहे? आहे ना तेवढं डिलीट मार बाबा, तो पाया पडतो. शक्य आहे का ऐक ना, शक्य पूर्ण गावात दाखवणार आहे बरं मी काय म्हणतो, मी हे फुटूक घेऊन आता पोलीस स्टेशनला जाऊ बरं मी आपण काय म्हणतो, ऐक ना. नाही नाही चालू पोलीस स्टेशनला आणि तुला मी पैसे पण- दिले ना, हा. मला रुपये देऊ नको. नाही 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 व्याजही देऊ नको, पैसे देऊ नको. नाही नाही आणि नाही आरोप करणार तुम्ही माझ्या इज्जतीवर हात हा. टाकला म्हणून समजलं म्हणजे ना. आता तू मागायला केटली. आबा, मी पोलीस कसं स्टेशनला- बोलते? आबा, ये. पोलीस तू स्टेशनला मागायला चालू. केटली direct. हा? परदेशी मी नाही गायला. घेतले. काय पुरावा आहे? पुरावा काय? पुसला मा बायकोला मिठ्या या बाबा, बायको हो या हे सोपं आहे काही काय? या बाय आता मी रेडल पोलीस स्टेशन चल पोलीस स्टेशन अहो माझ्या इज्जतीवर हात टाकला म्हणजे तुम्हाला लय आवडते म्हणून मी आता लवकर आलो बापरे. भेटायला. बापरे, आणि पप्पी पण मागत होते हा माझ्याकडे. आता आहे ना होईन ते होईन हो. पण यालाय ना याला कोंबीतोच मध्ये नेऊन येड्या बाबराव, तुझा धंदा बंद पडल. हा. काय जायचं ना आपल्याला बरं बापरे. म्हणजे हे अजून गेलेच नाही. बर का शहाणा वय मिटून घेतले तर. हा बरं मी काय शिरपत नेमकं काय असं पप्पी मागत होता का? पप्पी मागतो माझ्या गळ्यामध्ये हात टाकले त्यांनी. माझ्या बायकोला द्या ना हो नाही, पण मग हा मिठे मारलं घरी का बरं येऊ राहिला हा? हा? हो, तुम्हाला सांगू का नाही असं घ्या नाही आता. काही मगाशी मी आले होते ना तेव्हा तिथं खालीच बोलत होते त्यांनी काही नाही केलं होतं. ए तू गप ग तू जरा गप्प बस. नाही ना. हे काय हा बघ काय आहे? पण इथे आहे ना त्यांच्या ऐवजी इनीच धरलेलं दिसतंय. नाही नाही कुठला? नाही. अगं आज हे असं बाजू पुढे होताच त्या का तुला बरं, मी काय बरं. सांगितलं तर बरं, फोन बरं. केल्यावरती बरं, ये मी ना. काय म्हणतो, घ्या मिटून घ्या जायचं मरू द्या. नाही मिटणार अरे नाही शिरपत. मिटणार. मला रुपये नको देऊ. नाही मिटणार मिटणार. नाही. मी दिलेले मी पैसे काम नाही. मला- पैसे मला- दिले. हे 17,000 दे. इज्जतची भरपाई म्हणून अबे, येतं बुडाले वर 25,000 रुपये आमची वीजच बाट पाय घेऊ आम्ही बरं ते 11,000. बरोबर. हा, अकरा? पुढे पुढेच बाकडे हे 11 म्हणतात भाऊजी. घ्या मिटून घ्या मिटून. 11 का होईना. पण मी तसं काही करेलच नाही ना. अरे येडे. फोटो दाखव फोटो दाखव. पेपरला जर नाव गेलं ना साऱ्या फोटो दाखवा. महाराष्ट्रात बदनामी होईल. हो पण अहो त्यांनी खरंच काय केलं. ए बाई तू गप ना कशाला इथं आलीस कशाला इथं अहो, पण मी आलीस. तुला बोलायला आली होती ना आता. अरे हे. ए, शिरपत नको रे. समोर पोलीस बाहेर. स्टेशन नको फोन अरे जा दे ना हा. मिटव ना याला 11,000 कामाला जाईल, कामाला 11,000 जाईल. देतो ना तो. याला ठेसून जातो तू नाही, नाही, नाही. ठेसून जातो याला बरं 5,000 दे. नाही 5,000 नाही मिटत तोंड बंद करा. हा. तू 25 म्हणून राहिला कस तरी दे असं फोन पे दे. हा. द्या तोच द्या फोन नंबर पे आहे द्या. तो, त्याचा वाला तोच नंबर तोच असेल. तोच नंबर आहे का? हा, मार सारखाच पैसे मागायला यायचा इथं इज्जत काढायचा आमची माझ्या आले मैत्रिणीसमोर बाय. घरासमोर पैसे आले बाय बरोबर अद्दल म्हणजे काय होतो आणि इकडून पुढे येत इकडे फरकायचं नाही म्हणजे फरकलं त्याचे पैसे तो मागायला येईलच ना. कंचे बाय तू दे तुला लय काय हा, करायचं माझं काय दे, ऐकायचं? आता दे, दे, ए, तूच दे, अहो, तुम्ही तर दे, तूच मैत्रिणी दे. ना, तुम्ही यांची बाजू घ्यायला पाहिजे ना हा. अहो, हा पण मगाशी तो बाबा लांबूनच बोलत होता म्हणून मला वाटलं. हा तो तसं काय तो राहतं. सकाळी बोलत होता आता नाही. वहिनी तुम्ही असाल ना तो म्हणशील तिच्या समोर बोलला ना म्हणून तू चुपचाप निघून जा. हा हा समजलं तुला तुला समजत नाही. तू ठरून आला ना पुन्हा मी तर कसं बघतोय माझ्याकडे बघितलं हो का? बघतोय बाय कसा. हा? ले दादाला जग मारली मी आता काय. लेख पुढे तुला जमलं नाही रे. लाख 1,11,000 बुडालो मी. कमरात लाच पैसे खाशील देऊन पस्तावा झाला कमरात मला. लाच खाशील म्हणजे व्याज 30,000 झालं का मग 17,000 मुद्दल व्याज हा. 30,000 हा, चल लेक. आणि आता या 11. 1,11,000 चल परत माग पैसे मागायला यायचे नाही. अरे पळे वाचला बाबा तू हा. आता तुझ्यामुळे नाही तर हा मी कॉम नसतो की नाही अहो पण कधी ना कधी गरज पडते ना कोणाला? माणसाला. असं नाही का मग काय ते वागायचं काय ना. मग- गावात राहायचं ना आपल्याला. नाही, शक्य आ, तू दे मग पैसे संपे. मला. तू दे मग पैसे. मी काल देऊ. आम्हाला गरज आली ना आम्ही वावर ओपू हा. त्याच्या पाय पडला नाही तवाच वापायचं होतं, काल पाय ए पाडायचं. बाई, अरे, आमची काय इज्जत- जे बाय ते त्याचं काहीतरी गडबड आहे हिला काय कमिशन बाबा, तोंड सांभाळ, कमिशन बोल ना. कमिशन हिला काहीतरी माहिती कमिशन कमिशन. त्याच्याकडून बोलती त्याच्याकडून बोलती नाही तशी नाही ए पण बरं शिरपतराव
जाऊ दे ना तुझे पैसे भेटले तुला वरून 11,000 भेटले गप राही ना आता काय बोलतो करतो? फुकटचं किती दिवस अहो इज्जतीचा सवाल आहे तुम्ही काय म्हणताय आपल्या आपल्यात दाबून गेलं ते इज्जतीचं चंपे, विषय तू आहे. अशी काय कोणाला नाही माहिती होती, होती? असं कसं करते बरं आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं का आम्हाला या म्हणून अरे मी काल ऐकलं ना बाबा काल ऐकलं तुमच्याला हिचं तोंड जरा बंद करा मला चल आता आहे ना बरं चला आता आम्ही निघालो बाहेर पुढं 11 भेटले ना चला चला ऐकलं वहिनी आवडत का म्हणते त्यांचं काही प्लॅनिंग केलं तर काय नाही. अहो तेच असेल काही हा. बिचारायला आता ते त्यांनी दिले उपकार म्हणून बरं चला आपल्याला काय करायचं जाऊ काय मग बाई. कोणाची माहिती कोणाला उडपे चला काय कामाचं बाई.